ज्याच्या सभेला विरोधक सुद्धा गर्दी करतात आणि प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये मतं जास्ती पडोत किंवा न पडोत, पण सभा मात्र नक्कीच महाराष्ट्रामध्ये पूर्ण गाजतात. लहानापासून थोरापर्यंत ज्या माणसाच्या, ज्या वक्त्याच्या सभेची सर्वांना आवड आणि गोडी असते ते म्हणजे मनसेचे संस्थापक श्रीमान राजसाहेब ठाकरे. आता या ठिकाणी राजसाहेबाविषयी बोलायचा विषयच असा आहे, कारण राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंना उघडं पाडलं. बघा, मराठी जी भूमिका आहे राज ठाकरेंची, बघा, राज ठाकरे जास्त फोकसला यायचं पहिलं कारण आहे त्यांची महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वीकारलेलं हिंदुत्व, ते पण बाळासाहेब ठाकरेंपासून. बाळासाहेबांची एक वारस म्हणून एक चांगला चेहरा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, धडाडी व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला या ठिकाणी राज ठाकरेंना समोर घेता येईल. आता बघा, त्यांची जी काय भूमिका आहे त्या भूमिकेमुळं काही काळापूर्वी मनसे जो पक्ष आहे तो पूर्णपणे लोकप्रिय होता. ते म्हणजे मराठी भूमिका, मराठी अस्मिता, उत्तर भारतीय आणि परप्रांतीयामुळं जसं मुंबई काबीज केलं होतं त्याविषयी, किंवा दुकानावरच्या गुजराती, इंग्रजी, हिंदी पाट्या काढून मराठी पाट्या, ही जी चळवळ होती त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधील तरुणांना, मराठी भाषिकांना हे मध्ये एक आदराचं स्थान मिळू लागलं. आणि त्यानंतर एक 3 वर्षापूर्वी हनुमान चालीसा जे होते, बघा, महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भोंगे वाजतात, दिवसामधनं 5 वेळेचे भोंगे, आणि ह्या भोंग्यावरती जर कुणी प्रतिक्रिया आणली होती तर राजसाहेबांनी. आणि एक बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार, बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन चालणारा एक वारसदार, भलेही ते बायोलॉजिकल त्यांचे मुलगा नसेल, पण एक वारसा जो असतो तो वारसा हा योग्य आणि अतिशय तंतोतंत पालन हा राजसाहेबांनी केला होता. आणि त्यातूनच ते त्यांची जी चळवळ आहे हिंदुत्वाची त्यांनी स्पष्ट केलं, त्यांनी दाखवून दिलं की हिंदुत्व शिवसेना चालवत नाही, ते हिंदुत्व आम्ही स्वीकारलंय, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ते स्वीकारलंय. आणि ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी ज्या वेळेस मराठी माणसाला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस मनसैनिक हे तत्पर असतात. याचा अनुभव पूर्ण महाराष्ट्रानं घेतलाच आहे, ते नवीन नाही. आता हनुमान चालीसवरनं एक गोष्ट आठवली, त्यावेळेस नवनीत राणा जे खासदार होत्या अमरावतीच्या, ते हनुमान चालीसा म्हणण्यासाठी ते मातोश्रीच्या पुढे येऊन ते आल्या होत्या. त्यांना अटक केली, पण सध्या मातोश्रीवरती मोस्टली मोर्चे आणतात, त्यांच्यावरती कुठलीच कार्यवाही होत नाही. शोकांकित आहे. आणि काही वेळेस लोक सुद्धा म्हणतात आता उद्धव भगवे नसून ते पूर्णपणे हिरवे बनलेत. तर ते असो. आता जो विषय आहे तो विषय आहे लोकसभेचा. लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामध्ये कुठलीही त्यांनी आठ ठेवली नाही, म्हणजे तुम्हाला आमचा पाठिंबा घ्या, आम्हाला एवढ्या जागा द्या, आमचा एखादा माणूस पाठवून द्या राज्यसभेवरती, परिषदेवरती, अशी कुठलीही आठ न घालता त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. का? हिंदुत्व ह्या विषयावरती त्यांना मोदीची भूमिका, त्यांची कामं आवडल्यामुळे त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. आणि त्यानंतर परत एक वेळेस मराठी माणसांचे आणि हिंदू लोकांचं मन हे राजसाहेबांनी जिंकलं. आता एवढ्या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि खरंच एक चांगला वारसा हा राजसाहेब चालवत आहेत की लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे सेट झाला. भले ही सभेला गर्दी असू द्या, मतदान कमी पडू द्या, पण एक दरारा हा कायमच राजसाहेबाचा असेल. कधीही सत्तेमध्ये न राहता बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रमाणे आपली वक्तव्य शैली, आपला रुबाब दाखवला महाराष्ट्राला, देशाला पूर्ण, तोच रुबाब आणि तीच शैली ही राजसाहेबांमध्ये दिसते. आता यानंतर जे काल परवाचं मॅटर आहे 12 तारखेचं, बदलापूर या ठिकाणी एका दोन्या चिमुकलीवरती अत्याचार झाला आणि त्यावरती सुद्धा मनसैनिकांना ही भूमिका अतिशय चांगली घेतली. त्यांनी सांगितलं की ह्या पीडित ज्या मुली आहेत त्या पहिले दुःखामध्ये आहेत, त्यांचं कुटुंब दुःखामध्ये आहे. अशा वेळेस ह्या लोकांची ओळख समाजमाध्यमांना दाखवू नये, कारण नेमका त्यांना मनस्ताप पुढे काय होईल याची जाणीव हे साहेबांना होती. मग यानंतर जो पुढलं मॅटर आहे ते सध्या बदलापूर या ठिकाणी रेल्वे स्थानक त्यांनी जाम केलं
तिथं मोर्चेचं आंदोलन निघायला पाहिजेच, आम्ही कुठलंही समर्थन करत नाही अशा गोष्टीच. पण विषय काय होतो बघा, विषय हा येतो त्या एखाद्या नालायकानं हरामखोरानं अत्याचार केला, अशांना शिक्षा ही कठोरच पाहिजे, कारण असा गुन्हा परत कोणी करू नये. पण याचं एक राजकारण जे केलं जातंय, राजकारण होतंय ते पूर्णपणे दुर्दैवी आणि एक चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. कारण नेमकं राजकारण कुठल्या गोष्टीचं करायला पाहिजे, राजकारण कसं केलं पाहिजे, याची जाण हे सध्या आघाडीच्या नेत्यांना राहिलीच नाही. त्यामध्ये अंधारे मॅडम एक आरोप करतात शिंदे साहेबावरती की शिंदे साहेब हे त्यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले नाही. आता शिंदे साहेब हे संविधानिक पदावरती आहेत, जर ते त्या कुटुंबासोबत भेटण्यासाठी गेले, सोशल मीडिया दखल घेईलच, न्यूज दखल घेईल, आणि परिणामी कोणत्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे, ते कुटुंब कोणतं आहे यांची ओळख हे लोकांपुढे येऊन जाईल. त्याचा जो मनस्ताप होईल, तो मनस्ताप सुषमा आंध्रेला सहन करायचा नाही, त्या मनस्ताप त्या कुटुंबाला सहन करायचा. मी वारंवार म्हणतो की बलात्कार फक्त एक वेळेस होतो महिलावरती, पण आपली ही जी समाज प्रक्रिया जी आहे, समाज आहे, हा बलात्कार त्याच्यावरती दररोज करतात अशा माध्यमातून. आणि ज्या प्रकारचं राजकारण बनलं, त्या राजकारणावरतीच राज ठाकरेंनी पूर्णपणे उघडं पाडलंय उद्धवांना. बघा असं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी, त्यांच्याही काळात आहेत, बरोबर की नाही, आणि आजही आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणुका आहेत का त्याच्या मागे? आपल्याला विषय काय संपवायचा आहे, ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये, हा विषय आपला महत्वाचा आहे ना. निवडणुका आल्या, सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात, मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की. लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याही काळामधला आकडा तुम्ही तुम्हाला दिला, त्याचं काय करणार? अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की सत्ता कोणाचीही असो, बलात्कार हा होतोच, पण ते मॅटर, ते प्रकरण कशा प्रकारे हँडल केलं जातं आणि त्या आरोपीला सक्त कार्यवाही कशी होते हे महत्त्वाचं असतं. त्याहूनही अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेब होते कोरोना काळामध्ये, त्यावेळेस सुद्धा 5,000 प्लस मुलीवरती रेप झाला. म्हणजे याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं होतं की सत्ता कुणाची असो, ह्या गोष्टी होतातच, पण ह्या गोष्टी होऊ नये, ह्या गोष्टी भविष्यामध्ये कधीच होऊ नये, आणि आपल्या रस्त्यावरती न्यायासाठी उतरायची गरज भासू नये म्हणून शासनाने यावरती कडक कायदे आणले पाहिजे, आणि कडक कायदे आणून त्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी विरोधकानं लढलं पाहिजे, मोर्चे काढले पाहिजे, असं ठाम मत साहेबांचं आहे, राजसाहेबांचं. आणि ज्याप्रमाणे उद्धव साहेब एका घटनेचा आधार घेऊन जे राजकारण करत आहेत, ते सरकारला बदनाम करत आहेत, हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं पण आपलं स्पष्टीकरण हे साहेबांनी दिलेलं आहे. बघा एक गोष्ट महत्त्वाची समजून घ्या, हे महिला कुठलीही असो, महाराष्ट्रामधील असो किंवा महाराष्ट्राबाहेरील असो, एक बघा मागचं प्रकरण आहे यशस्वी शिंदे नावाच्या मुलीचं. त्या मुलींना, दलित मुलगी होती आणि त्या मुलीवरती रेप पण झाला, त्या मुलीला मारण्यात सुद्धा आल्याचं मर्डर झाला, आणि त्या आरोपीला अटक केली. तो आरोपी जाळीदार टोपीचा दाऊद शेख नावाचा होता. तो दाऊद शेख नावाचा असल्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये ही मंडळी कधी पुढे आलीच नाही. एकेकाळी अमित शहाला अहमद अब्दाली म्हणणारी ही लोक ही प्रवृत्ती त्यावेळेस पूर्णपणे आपल्या टांगड्यामध्ये शेपूट घालून घरात बसली होती. ते अंधारे असतील, सुळे मॅडम असतील, शरद पवार असतील किंवा आघाडीचे प्रत्येक नेता त्यावेळेस गप्प होता. का होता? जर आपण यावरती बोललो, आपण कुठले मोर्चे काढले, दंगली केल्या किंवा बंद केला, त्यावेळेस जाळीदार मतं नंतर भेटणार नाही. नंतर मुस्लिम समाज हा नाराज होईल, आपली वोट बँक परत नाराज होईल. ह्या त्यांच्या समजमुळं हे त्यांनी त्यावेळेस चुप्प होते. पण आता बघा, एका हिंदू मुलगा आहे, तो महाराष्ट्रीयन आहे, तो कानडी आहे कर्नाटकाचा,
आता यावरती हे राजकारण करत आहे ते पूर्णपणे त्यावरती ॲक्शन घेतल्यानंतर सुद्धा हे नेमकं काय आहे? म्हणजे यशस्वी शिंदे ही महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? विषय तो नाही. आज तुम्हाला परत सांगतोय, आपण कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही किंवा राजसाहेबांनी पण हेच बोलले, आम्ही कुठल्याहीचं समर्थन करत नाही, शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण हे लोकांमध्ये फेक नेरेटिव्ह पसरून एक गैरसमज लोकांमध्ये आणून ताणून लादून एक राजकारण सत्ताधाऱ्याविषयी विरोधामध्ये त्याला बदनाम करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय? नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि एक छानशी कमेंट मात्र नक्कीच करा. नमस्कार.